फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. दादा, बाबा काय म्हणाले? नाही, खूप चिडला होता तो, पण सॉरी म्हटल्यानंतर माफ केलं त्यानं. पण दादा, वहिनीसाठी तू तुझ्या जवळच्या मित्राला दुखावलंस ना? दादा बाबा खूपच डिस्टर्ब होते. त्यांना तुमची खूप काळजी वाटत होती. हेही खरं आहे की त्यांना तितकाच रागही आला होता. पण दादा, तो राग फक्त काळजीपोटी आला होता. हो, आय नो ही केअर्स फॉर मी. मी सॉरी म्हटल्यानंतर माफ केलं, पण ती बोललो होतो मी त्याला. माझा हात उठला होता त्याच्यावरती, पण खरंच मोठ्या मनाचा आहे तो. मला आता हे सगळं केल्याचं खूप वाईट वाटतंय. कळत नकळत का होईना, कार्तिकी वहिनीमुळे तुम्ही खूप लोकांना दुखवलंय. दादा, सगळ्यांना खूप त्रास झालाय. इवन तुम्ही अजूनही त्रास सहन करताय. पण या सगळ्याचा वहिनीला काहीच फरक पडलेला नाहीये. सई, कार्तिकी वहिनीला या सगळ्या बाबतीत काही वाटेल ही अपेक्षा करणंही चुकीचं आहे. हो सूरज, खरंय तुझं. दादाची ही अवस्था बघून सुद्धा वहिनीला काहीच फरक पडलेला नाहीये. पद्मनाभ काका हॉस्पिटलला गेल्यापासून तिने या घराचं तोंड सुद्धा पाहिलं नाहीये. दादा, मला मान्य आहे की ती माझी काकी आहे, पद्मनाभ काकाची पहिली बायको आहे. म्हणून काय झालं? तिचं तुमच्याशी, या घराशी काही नातं आहे की नाही? त्या नात्या खातर बाकी सगळं जाऊ देत, पण ऍटलीस्ट माणुसकीच्या नात्या खातर तिने एकदा तरी चौकशी करायला हवी होती ना. सई, अगं कुठली माणुसकी आणि कर्तव्याची भाषा करतेस तू? दादा गेल्यानंतर आपली काय अवस्था झाली होती आपल्यालाच माहिती. आणि वहिनी तर दादा, वहिनीने या घराला इतकं परक केलंय ना, काय सांगू. मी हे सगळं बोलते कारण मला नाही राहवत आहे दादा. मलाही राग आलाय. ते घर सोडून मी इथे आले. आता मला ते घर परक आहे आणि हे माझं घर आहे. या घराची सुख दुःख कळतात मला. म्हणून तर काका जखमी असताना सुद्धा मी सूरज बरोबर पोलीस स्टेशनला गेले होते. अशा अडचणीच्या प्रसंगी मी माझ्या नवऱ्यासोबत होते. वहिनी, दादा तुम्ही निघून गेलात तर तुम्हाला शोधायचं सोडून ती काका बरोबर हॉस्पिटलला होती. पलीकडे तिला काहीही सुचत नव्हतं. ती देवाकडे साकडं घालत होती, जोगवा मागत होती काका बरा होण्यासाठी. पण दादा, तुम्ही परत यावं यासाठीही ती हे सगळं करू शकली असती ना. पण नाही. पद्मनाभ काकाशिवाय तिला दुसरं काही सुचतच नव्हतं. ठीक आहे. कार्तिकी कुठे आहे आता? हॉस्पिटलमध्येच की? हो, हॉस्पिटलमध्येच आहे. अजून कुठे असणार?
कार्तिकी, अजूनही विश्वास बसत नाहीये माझा. का वागलीस तू असं? का? काय कमी पडलं आमच्याकडून? कुठे कसर झाली माझ्या प्रेमात, माझ्या विश्वासात? अजूनही अशी का वागतीस तू? काय चुकलं माझं म्हणून ही एवढी मोठी शिक्षा देतेस मला? अगं, तू माझ्याशी स्पष्ट बोलली असतीस ना तर तुला नसतं अडवलं का मी. पण हा विश्वासघात आहे. का कार्तिकी? तुझ्याबद्दल जे ऐकायला मिळालंय ते ऐकून खरंच स्तब्ध झालोय मी. अगं, तुला काय समजत होतो मी आणि काय निघालीस तू? कार्तिकी, तुझ्याबद्दलच्या माझ्या मनातल्या प्रतिमेला तडा गेलाय. असं वाटतं की आता स्वतःवरही विश्वास ठेवू नये, कुणावरही विश्वास ठेवू नये. विश्वासच बसत नाहीये माझा कार्तिकी. या राज भेटला का तुम्हाला? नाही का बरं? अरे चा, मगाशी खेळायला जातो म्हणून बाहेर गेला, पण इथेच खेळत होता. अरे मग गेला कुठे? अगं, कुठल्या मित्राच्या घरी गेला असेल. आजकाल कुणा ना कुणाच्या घरात जाऊन खेळतात पोरं. बरं आई, भाऊजींची तब्येत कशी आहे? बरी आहे. बराच बरा वाटला मला. म्हणजे चेहऱ्यावर थकवा वगैरे जाणवला नाही. अगं, हेवी अँटीबायोटिक्स वरती आहे, त्यामुळे लवकर परिणाम होतो. जखमा दुखत नाहीत, आणखीन रिकव्हरी पण फास्ट होते. काय मेडिकल सायन्स किती प्रगत झालंय. ते जे काही असो, माझा मुलगा बरा होतोय हे महत्वाचं. बरं बाबा, तुमच्यासाठी चहा आणू? नाही, तुला निघायचं ना हॉस्पिटलला? तुझी तयारी झाली? हो, तुमचीच वाट बघत होते. थांबा, मी चहा घेऊन येते. राहू दे ग, आम्ही नंतर घेऊ आरामात बसून. बरं ठीक आहे. आणि आई, मी सगळा स्वयंपाक करून ठेवलाय. राज थोड्या वेळाने येईल. जायच्या आधी तो पोहे खाऊन गेलाय पोटभर. बर बर, तू निघता आणि सावकाश जा. बाबा, तुम्ही डिपॉझिटचे पैसे भरलेत? आणि डॉक्टर बिलाचं काय म्हणाले? हां, भरलंय मी, डिपॉझिट भरलंय. डिपॉझिट तर भरलंय, पण बिलाची रक्कम 1.5-2 लाखांपर्यंत जाईल असं म्हणतात. बापरे, 1.5-2 लाख रुपये? हो अगं, म्हणजे ICU पहिल्यांदा, त्याच्यानंतर मग ऑपरेशन, तिथे राहण्याचा खर्च, हे सगळं मिळून एवढे तर पैसे खर्च होणारच. नाही, ते सगळं ठीक आहे बाबा, पण एवढ्या पैशांची आपण कशी व्यवस्था करायची? बघू काहीतरी. अहो, बघू काय? विचार तर करायला हवा ना. रक्कम काही लहान नाहीये. अगं, विचार करतोय ना मी, तिला कशाला टेन्शन? अहो, टेन्शन देत नाहीये मी, पण बोलायचं पण नाही का? अरे पण बोलून व्यवस्था होणार आहे का? असं वाटतं तू निघ, तुला उशीर होईल. तिला कशाला टेन्शन देतेस तू? मी बघतो. मी काहीतरी बँकेत आहेत किती पैसे बघतो मी. बाबा, आपल्याकडे थोडेसे दागिने आहेत. मला वाटतं आपण तेही. ते नंतर बघता येईल, आत्ता काही नको. आणि हे बघ, यातलं पद्मनाभला काही कळतं का? म्हणे कळलं? सॉरी, तू निघ बर. उगाच उशीर झाला तर ट्रॅफिक लागेल तुला. जा. येते मम्मी. आणि रात्री एकदा फोन करून कळव कसं आहे पद्मनाभ ते.
मला अर्जंट अमाऊंट हवी आहे, माझ्या अकाउंटमधून विड्रॉ करायची. एवढी मोठी अमाऊंट मॅडम एकत्रच काढायची आहे का? हो, थोडं काम आहे. ठीक आहे, बसा, तुमचं काम होईल. थँक्यू. देवा, 1.5-2 लाख म्हणजे खूप मोठी रक्कम झाली. आता काय करतील आई बाबा? व्यवस्था होईल मी बघतो असं बाबा म्हणतायत खरं, पण ते तेवढं सोपं नाहीये हे त्यांनाही माहितीये. त्यांचं टेन्शन लपवण्याचा प्रयत्न करत होते हे स्पष्ट दिसत होतं त्यांच्या चेहऱ्यावरनं. आई पण खूप अस्वस्थ होत्या, खूपच साध्या आहेत बिचाऱ्या त्या. त्यांना काही सांगून त्यांचं टेन्शन वाढवायला नको वाटतं अगदी, पण काय करणार? घर भाडं थकलंय, घर मालक घरी येऊन गेला. हे सगळं आईंना सांगितल्यानंतर त्याही काळजीत पडल्या. भाऊजी एकटे कमावते, नेहमीच्याच खर्चाला पैसे कसे बसे पुरतात, जेमतेम महिना निघतो. त्यात काही नवीन खर्च समोर आला म्हणजे काय करायचं? माझी तशी काहीही मदत होत नाही या बाबतीत. एवढं सगळं झालं, बंगल्यातून अक्षरशः रस्त्यावरती आलो तरी सुद्धा आई बाबांनी मला नोकरी करू दिली नाही. भाऊजींनी सुद्धा स्पष्टपणे नकार दिला. म्हणाले मी आहे ना, नको काळजी करूस. आणि खरंच इतकी वर्ष माझ्यासाठी आणि सईसाठी खूप केलं त्यांनी. मला त्रास होऊ नये, सईला काही कमी पडू नये म्हणून सतत प्रयत्न केले आई बाबांनी. आज आता अशी परिस्थिती आली आणि इच्छा असून सुद्धा त्यांच्यासाठी मी काहीही करू शकत नाहीये. त्यावेळेलाच हट्ट करून नोकरी केली असती तर बरं झालं असतं असं वाटतंय आता. घर खर्चात खारीचा वाटा तरी उचलता आला असता मला. आता नुसतीच काळजी करणं हातात उरलंय. किती असहाय्य वाटतंय काय सांगू. बाबांचं टेन्शन सुद्धा शेअर करू शकत नाहीये मी. खरं तर ज्या वयात मी त्यांना आधार द्यायला हवा त्या वयात अजून मीच त्यांच्यावरती अवलंबून आहे. माझ्या नवऱ्याने त्यांना रस्त्यावरती आणलं, पण त्यासाठी मला कधी साधं बोलले सुद्धा नाहीत ते. आयुष्यभर लेकीसारखं वागवलं मला. पण मी काय करू? एखादी नोकरी बघू का? शिक्षण आहे माझ्याकडे, अनुभव नाहीये, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? एखादी कमी पगाराची नोकरी मिळेल सुद्धा कदाचित. मग माझी काहीतरी मदत होईल आई बाबांना. बस ठरलं आता, काहीतरी काम शोधायचं, आई बाबांना आधार द्यायचा, भाऊजींवर एकट्यावरती सगळा भार पडू द्यायचा नाही. भाऊजी जेवून घ्या. खरंच नको, बिलकुल भूक नाही. अहो न खाऊन कसं चालेल? आणि भूक का नाहीये तुम्हाला? नुसतं हॉस्पिटलमध्ये पडून तर आहे, काहीच हालचाल नाही आहे. ऍक्टिव्हिटी नसल्यामुळे भूकच लागत नाही. बरोबर आहे तुमचं, पण अहो तुम्हाला खाल्ल्याशिवाय गोळ्या घेता येणार नाही. त्यामुळे जेवढं जाईल तेवढं खा, पण असे उपाशी नका राहू प्लीज. अरे ही तर राजची आवडती भाजी आहे ना. आज एकदम स्वारी खुश असेल. मी कुठे त्याला सांगितलंय? बाहेर गावी गेलाय तसं सांगितलंय. खरंच असावं रे, माझ्यामुळे उगीच त्या मुलाची फरफट होते. मग आता हेच बघ ना, मी बाहेर गावी गेलोय म्हटल्यावर मी त्याला काहीतरी गंमत घेऊन येईन असंच वाटत असेल त्याला. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी पण त्याला एन्जॉय नाही करता आलं. त्या दिवशी थोड्या वेळाकरता कंपनीत गेलो आणि हा सगळा प्रकार घडून बसला.
हे सगळं घडतंय ना ते त्या कार्तिकीमुळे, फक्त त्या कार्तिकीमुळे. प्रत्येक वेळेस हे सगळं कार्तिकीमुळेच घडतं. मी माझ्या माणसांना दुखावलं. अगं पार्थ सारखा मित्र गमावला. नील सारख्या भावाबरोबर भांडून बसलो आणि तुमची अशी अवस्था झाली. नाही भाऊजी, आमची जी काही अवस्था झाली त्याला आमचं नशीब जबाबदार आहे. त्याचा दोष दुसऱ्या कोणाला मी नाही देऊ शकत. अगं नाही कसं म्हणता येईल तुला? हेच बघ ना, आई बाबांनी मी जिच्यावर सगळ्यात जास्त विश्वास टाकला तिनेच विश्वासघात केला. कार्तिकीची मी बायको म्हणून निवड केली, जीवापाड प्रेम केलं. तीच मोठी चूक झाली. तीच मोठी चूक झाली. माझी निवडच चुकली बघ. नाही भाऊजी, आज आपल्यावरती जी काही परिस्थिती आली आहे ना त्याला एकच माणूस कारणीभूत आहे, नील. कारण काहीही असो, गैरसमज कोणाचेही झालेले असो, पण त्यांनी आपल्याला आपल्या राहत्या घराच्या बाहेर काढलं. स्वतःच्या वडिलांना आणि स्वतःच्या भावाला फसवून. मी तरी काय बोलू असं रे? प्रेम आंधळं असतं, दुसरं काय. तसं म्हटलं तर माझी निवड चुकलीच की. नीलवरती मीही आंधळा विश्वास ठेवला. त्याच्या मनातला खोटेपणा मी कधीच नाही ओळखू शकले. बिन बापाची वाढली माझी पोर. तिच्या आयुष्यात काही तिला पोकळी जाणवली नसेल. आणि नील आता परत आला आणि आपल्या घरात वादळ निर्माण केलं. माझी सई ची वेड्यासारखी वागायला लागली. अगं पण सईच्या या लग्नाला कार्तिकी कुठेतरी जबाबदार आहेच ना. जाऊ दे ग, या विषयावर आपण जितकं बोलू तितकं कमीच आहे. शेवटी काय, चूक आपलीच झाली. आपल्याला योग्य निवड करता आली नाही. ही कार्तिकी बँकेतून बाहेर पडली, काय करत काय होती इथे? तो पद्मनाभ हॉस्पिटलमध्ये असताना हिला खायची प्यायची शुद्ध नाही, पण मग लगबगीनं बँकेत यायचं मात्र सुचलं हिला. काय भानगड काय हे शोधायला हवं. इथे कशाला आली असेल ही? पैसे काढायला? कुठेतरी पाणी नक्कीच मुरतंय. बघायला हवं काय चाललंय ते. कार्तिकी मॅडम, किती प्रयत्न करा, मला फसवून काही करता येणार नाही बघा. तुमचा सावळ्या विठोबा तुमच्या पाठीशी आहे आणि आता मी दुर्योधन बोकोबा तुमच्या पाठीशी, म्हणजे तुमच्या पाठी, तुमचा पाठलाग करत.